श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि आपल्याला गुरुचं म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचं गुरुपद घ्यायचं आहे. आता गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी काय करायचं आहे, आपलं घर अंगण सगळं स्वच्छ करायचं आहे. आपल्याला रांगोळी काढायची आहे. आपलं देवघर छान स्वच्छ करून देवांची छान पूजा करायची आहे. आज आपल्याला स्वामी समर्थांचं पाद्यपूजन करायचं आहे. आता हे आपल्याला कसं करायचं आहे तर एक तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. त्यावर आपल्याला महाराजांना अभिषेक करायचा आहे. एक पळी साधं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पळी गंधोदक पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना एक फूल गंध अक्षदा व्हायच्या आहेत. नंतर आपल्याला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद घ्या आणि माझा योगक्षेम चालवा व आपला सत्य शिष्य होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी असा मला आशीर्वाद देऊन आपली जास्तीत जास्त सेवा माझ्या हातून करून घ्यावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला आपण महाराजांना अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे आणि ते तीर्थ प्राशन करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारम्याहम शिरसाधारम्याहम. अशा प्रकारे मंत्र म्हटल्यानंतर तीर्थप्राशन करायचं आहे आणि नंतर महाराजांना हार नारळ खडीसाखर अर्पण करायची आहे. महाराजांना गुरुदक्षिणा पण ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ.